श्री स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे काय? स्वामी समर्थांनी स्वतः या बाबतीत बोध दिले आहे. स्वामींच्या मते नामस्मरण म्हणजे आत्मबल जागृत करणे. स्वामी समर्थांनी वारंवार सांगितले आहे, अनन्य भावे मला शरण ये, मी तुझाच आहे. कलियुगात भगवंतांचे नाव घेणे हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. स्वामी भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जीवनाची एक नौका आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा बाळे झाले. जशी एक लहान बाळाला आपल्या आईशिवाय दुसरं काही सुचत नाही, तशीच अवस्था नामस्मरण करणाऱ्या भक्ताची होती. स्वामींचे नाम घेताना भक्ताला जो आनंद मिळतो तो अमृतापेक्षाही श्रेष्ठ असतो. नारायण नाम घेता न लागे मोल, न पडे साकळ काही येता. म्हणजे देवाचे नाव घ्यायला कोणतेही पैसे लागत नाही किंवा कोणतेही कष्ट पडत नाही, फक्त अंतःकरणात ओढ असायला हवी. स्वामी समर्थ नामस्मरणातच ही ओढ महत्त्वाची आहे. स्वामींनी बाळप्पांना खूप सुंदर शब्दामध्ये समजवलं आहे की नामस्मरण म्हणजे काय. श्री स्वामी समर्थांचे अनेक निष्ठावान भक्त झालेले आहेत. स्वामींची सावली होऊन सुद्धा सेवा केली आहे आणि त्यात एक सेवेकरी म्हणजे निष्ठावान भक्त जे होते ते बाळप्पा महाराज होते. एकदा स्वामींनी त्यांची कडक परीक्षा घ्यायची मनात त्यांच्या विचार आला स्वामींच्या, की नामस्मरण म्हणजे काय याचं महत्त्व दुसऱ्यांना पण कळलं पाहिजे. तर नामस्मरणाची खरी ताकद ही बाळप्पा महाराजांनी आपल्याला दाखवली आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एकदा अक्कलकोटमध्ये भक्तांची मोठी भीड जमलेली होती. चारी कोडूनी नुसतं स्वामींचा जयघोष सुरू होता. बाळप्पा महाराज नेहमीप्रमाणे स्वामींच्या सेवेत मग्न होते. त्यांना स्वतःचा काही भान नव्हता. स्वामींना बाळप्पाची भक्ती जगासमोर आणायची होती आणि जगाला दाखवायचं होतं की नामस्मरण कसं होतं. त्यांनी आवाज दिला, बाळप्पा इकडे ये. आज जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू कोपऱ्यात बसून फक्त नामस्मरण करायचे आहे. आपली जागा सोडायची नाही, समजलं का तुला? तर बाळप्पांनी कोणतीही शंका न घेता स्वामींची आज्ञा मानली आणि शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसून गेले. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप त्यांनी सुरू करून दिला. आता काय झालं, तास उलटले, दुपारसुद्धा झाली, संध्याकाळसुद्धा होऊन गेली, रात्रही उलटून गेली. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला, पण स्वामींनी बाळप्पाला उठण्याची आज्ञा दिलीच नव्हती. इतर शिष्यांना बाळप्पांची काळजी वाटू लागली. त्यांना वाटलं की आता बाळप्पांना भूक लागली असेल, तहान लागली असेल. काही भक्त तर त्यांचं जेवण आणि पाणीसुद्धा त्यांना द्यायला गेले, पण बाळप्पा हलतच नव्हते. त्यांचे डोळे मिटलेले होते आणि त्यांच्या मुखातून फक्त एकच ध्वनी येत होती आणि ती येत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शेवटी तिसऱ्या दिवशी स्वामी स्वतः बाळप्पाजवळ आले. त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, अरे बाळू, उठ आता. किती वेळ तू माझं नामस्मरण करणार आहेत? झालं आता, उठ. बाळप्पांनी सावकाश डोळे उघडले. समोर साक्षात स्वामी उभे होते. त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. स्वामींनी प्रेमाने विचारलं, बाळू, तुला 3 दिवस भूक तहान लागली नाही का रे? तुला असं वाटलं नाही जेवायला हवं, पाणी हवंय? काही इच्छा नाही झाली का रे तुझी? बाळप्पा म्हणाले, महाराज,
जेव्हा तुमचे नाव माझ्या मुखात असते तेव्हा त्या नामातच मला पंचपक्वाने जेवण मिळत होतं. तुमच्या नामाची गोडी लागली की माझी भूक आपोआप मरून जाते. मला न भूक लागत न मला तहान लागत. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला स्वामींनी 3 महत्त्वाचे धडे सांगितले आहे. नामस्मरण म्हणजे काय आणि नामस्मरणाचं महत्त्व काय. त्यांनी सांगितलं, नामस्मरण म्हणजे केवळ होठांची हालचाल नाही, तर अंतःकरणातून निघालेलं नामस्मरण आहे. जेव्हा आपण स्वामींच्या नामावर विश्वास ठेवतो तेव्हा आपली काळजी कोण घेतं? स्वतः स्वामी समर्थ घेतात. म्हणून गुरु आज्ञेचं पालन आपण करायलाच हवं. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या शरीराला न भूक लागत न तहान लागत. त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन आपण नामस्मरण करतो, तर त्या कारणाने आपल्याला काहीच त्रास होत नाही. स्वामींनी नेहमी म्हटलंय, जो माझे नाम घेतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. फक्त आपल्याला गरज आहे त्या बाळप्पा महाराजांसारखी अढळ विश्वासाची, प्रेमाची आणि भक्ती करण्याची. जर आपण बाळप्पा महाराजांसारखी भक्ती केली तर कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येणार नाही. आणि ज्या कार्याकरता आपण नामस्मरण करतोय त्या कार्याची फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून हा विश्वास ठेवून नेहमी नामस्मरण करायचं आहे. तर नामस्मरण करायचं आहे बाळप्पा महाराजांसारखं, ज्या कारणाने श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्याकडे येतील. कारण की ती हाक आपण अंतःकरणातनं स्वामींना देऊया आणि ती हाक ऐकून स्वामी नक्कीच आपल्याकडे येतील आणि आपलं प्रत्येक कार्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवून नामस्मरण करा. आपल्याला ही स्वामी समर्थांची कथा कशी वाटली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.